हाय फ्रेंड्स, मी कांचन. मी आज तुम्हाला ना पफ स्लीव्ज कशी बनवायची ते तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी मी अस्तरची स्लीव्ज कट करून घेतलेली आहे. बघा, स्लीव्ज असे ठेवायचे आणि 7 इंचाचं मार्जिन मी ठेवलेलं आहे. आता ते जेवढं 7 इंचाचं मार्जिन ठेवलं ना तेवढ्या भागावरती आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स टाकून एकदम छान आणि एकसारख्या बारीक बारीक प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. प्लेट्स ह्या खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं दोन्ही साईडनं टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला स्लीव्जचा पफ हा एकदम छान येऊन जाईल आणि घातल्यानंतर ती स्लीव्ज पण खूप मस्त असे दिसेल. या स्लीव्जला देवसेना स्लीव्ज पण असे म्हटले जाते. बघा, अशा प्रकारे मी एक साईडनं प्लेट्स टाकून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडनं पण मी प्लेट्स टाकून घेत आहे. एकदम छान असे फिनिशिंगमध्ये प्लेट्स टाकून घ्यायच्यात. आता झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ते आपण अस्तरची स्लीव्ज कट करून घेतली होती ना, ते आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे असं जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे पूर्ण जॉईंट करून झाल्यानंतर ना आपल्याला खालच्या साईडनं ना पट्टी लावायची आहे. अशा प्रकारे मी काय पट्टी लावणार नाही आहे. माझ्या स्लीव्जला बॉर्डर आहे. मी अशा प्रकारे बॉर्डर लावून घेणार आहे. बघा, एकदम छान अशी पफ स्लीव्ज रेडी झालेली आहे. मस्त अशी स्लीव झाल्यानंतर बघा, अशा प्रकारे मी बॉर्डर लावून घेणार आहे. अशा प्रकारे बॉर्डर लावून झाल्यानंतर आपल्या स्लीव्ज खूप मस्त दिसणार आहे, खूप छान दिसणार आहे आणि घातल्यानंतरही त्याची फिनिशिंग खूप मस्त दिसणार आहे. अशा प्रकारे माझी स्लीव्ज रेडी झालेली आहे. बघा, तुम्हाला दाखवते. बघा, अशा प्रकारे मस्त अशी स्लीव्ज झालेली आहे. आता माझ्या ब्लाऊजला मी अटॅच केलेली आहे ते दाखवते. माझा ब्लाऊजही रेडी झालेला आहे. त्याला बो मी करायला लावलेले आहे आणि पाठीमागाच्या साईडला थोडी अशी छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे. या बॅगची डिझाईन मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड करून माझ्या चॅनलवरती देईन, ते तुम्ही पाहत चला. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर बाय. बघा कशी वाटते मस्त अशी.